कोल्हापूर जिल्ह्याचा बहुमान आणि ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं नाव, त्याची संस्कृती, समाज जीवनाला दिलेली बळकटी असा संपूर्ण अध्याय ज्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या लेखणीतनं, त्यांच्या वाणीतनं, कर्तृत्वातनं कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीचा लौकिक मिळवून दिला अशा प्रतापसिंह जाधव साहेबांचा वाढदिवस येणाऱ्या 5 तारखेला होतोय आणि एक लोकसोहळा कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी साजरा करतोय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील, गोवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ असेल, या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येतं। आम्हा सर्वांच्यासाठी खऱ्या अर्थानं राजकारण असेल, समाजकारण असेल आणि कोल्हापूर जिल्हा नव्हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातला विषय असेल, या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजू, महाराष्ट्राची बाजू धडपडीनं आणि तळमळतीनं मानणारा एक चळवळीतला हिरा खऱ्या अर्थानं जाधव साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रानं पाहिला। ते एक पत्रकारितेचा या ठिकाणी मापदंड कसा असावा, त्याचबरोबर निष्पक्ष पत्रकारिता कशा पद्धतीनं असावी, लोकाभिमुख कशा पद्धतीने असावी आणि चळवळीला ताकद देणारी, सामान्य माणसाला ताकद देणारी, गोरगरिबांचे प्रश्न उचलणारी आणि कुणाचाही मुलायजा न राखणारी पत्रकारिता कशी असावी हे महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलं। पुढारी नाव आहे, पण सगळ्या क्षेत्रातलं पुढारी पण कोल्हापूर जिल्ह्यानं करावं, महाराष्ट्रानं करावं याच्यासाठी म्हणून तळमळतेनं आयुष्य वेचणारा एक खऱ्या अर्थानं जनसेवक या निमित्तानं 80व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय। आम्हा सर्वांच्यासाठी त्यांचा आशीर्वाद, त्यांनी दाखवलेली दिशा, त्याला आणखी बळकटी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि सद्भावना त्यांच्याबरोबर आहेतच, पण तमाम महाराष्ट्री माणसाच्या, महाराष्ट्रातील लोकांच्या आणि असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आम जनतेच्या सद्भावना या कुटुंबाच्या पाठीशी, जाधव साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी आहेत। मी आजच्या दिवशी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। माझ्या लोकसभा मतदारसंघातील असेल आणि माझ्या सर्व या ठिकाणी मित्र आप्तेष्टांच्या वतीनं मी आदरणीय जाधव साहेबांना परमेश्वरानं दीर्घायुष्य करावं। 100व्या वाढदिवसाला तुम्ही आणि आम्ही सर्वजण याच सभागृहामध्ये असेच उपस्थित राहावे आणि जाधव साहेबांचा असाच दिमाखदार सोहळा परत या ठिकाणी साजरा करण्याची संधी परमेश्वरानं आम्हाला द्यावी अशी आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।